इयत्ता 6वी, विषय आहे मराठी, द्वितीय सत्र परीक्षा. तुम्हाला हा पेपर 40 मार्कासाठी आहे. ही तुमची उन्हाळ्याची परीक्षा आहे. आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी इयत्ता 6वीच्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. आता इथून सुरुवात होत आहे प्रश्नांची. पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा, 6 मार्कांसाठी आहेत. ह्या कविता तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, त्याच आपल्याला पूर्ण करायच्यात. एक आहे आनंदात पारिजात, टिंब 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 आत उजाडेल, ते मधले लाईन आपल्याला भरायच्यात. दुसरा आहे उंच आभाळी घेऊन जे पा, टिंब टिंब नवीन वारे घेऊन ये तू, खालची लाईन एक लिहायची आहे. तिसरा आहे मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, बहुतेक ही फुलपाखराची कवितेतली लाईन खाली लिहावं लागेल. प्रश्न दुसरा आहे खाली समानार्थी शब्द लिहा. एक आहे नवल, म्हणजे काय, आश्चर्य वाटणे, आश्चर्याचा समानार्थी शब्द आहे. दुसरा आहे सकाळ, म्हणजे दिवसा. तिसरा आहे लतिका, लतिका म्हणजे काय, त्याचा समानार्थी शब्द तो तुम्हाला लिहायचा आहे. चौथा आहे आकाश, त्याचा समानार्थी शब्द आहे अंबर, अवण. विरोधार्थी शब्द लिहा. 1 गरम, ऊन. 2 आहे घट्ट, त्याचा विरोधार्थी शब्द आहे सैल. 3 आहे दुर्लक्ष, लक्ष. 4 आहे उजवा, डावा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 श्रीरंगने बासरी वाजवली, या वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा. श्रीरंग आहे कर्ता, कर्म आहे बासरी आणि क्रियापद आहे वाजवली. 2 क्रियापदाचे प्रकार किती व कोणकोणते आहेत ते लिहायचे. क्रियापदाचे प्रकार किती आणि ते कोणते ते सांगायचे. तिसरा आहे काळाचे मुख्य प्रकार किती व कोणते. काळ म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ, हे 3च मुख्य प्रकार आहे आणि हे नाव पण सांगितली मी आता. चौथा प्रश्न आहे बिरबल स्वचातुर्याने सभा टिंबटिंब जिंकणे, वाक्यात क्रियापदाची योग्य रूप घाला. म्हणजे आता काही काय लिहायचं खाली, बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो, म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं आणि शेवटी काय लिहायचं, जिंकतो. 5 आहे पुढील शब्दांना द्यायशाली यांपैकी योग्य प्रत्यय लावा. गौरवशाली आणि आरामदायी. 6वा प्रश्न आहे वाक्यात उपयोग करा. वायफळ चर्चा, वायफळ पैसे वाया घालू नयेत, हे झालं वाक्य. पुढील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 मैदान गाजवणे, राजूने शर्यतीत पहिला नंबर आणून मैदान गाजवले. 2 कपाळावर आठ्या पसरणे, मी खेळताना पाहून पप्पांनी कपाळावर आठ्या पसरल्या कारण की त्यांना राग आला. 3 कावरे बावरे होणे, अचानक पुढे साप पाहून मयूर कावरा बावरा झाला, म्हणजे त्याला एकदम कळानच काय करावं आता. 4 आहे खाली मान घालणे, माझे परीक्षेत मार्क कमी आले म्हणून काय झालं, मी माझ्या मित्रांसमोर खाली मान घालणार नाही कारण की त्यांचे पण कमीच आलेत. काय कमी आलेत, तर मार्क कमी आलेत. प्रश्न तिसरा 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. 1 ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो. ग्रीष्म ऋतू म्हणजे कोणता ऋतू, त्याबद्दल आपल्याला इथं खाली माहिती लिहायची. तुम्हाला जी माहिती येते ना ते लिहायची, काय द्यायचं नाही, ची ना ती लिहायची. 2 नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहेत. नवीन स्वप्न साकार, आता हो प्रश्न कोणत्या कवितेतला आहे हे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे आणि त्यानुसार तिथं सांगायचं. 3 राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात. तुम्ही इतिहास शिकला आहेत ना समाजशास्त्रामध्ये, तिथे तुम्हाला सांगितले असेल असे, ते तुम्हाला जे वाटते ते इथे लिहा. 4 आहे कोणताही वार हा वाईट नसतो, हे सरांनी अजयला कसे पटवून दिले. हा धड्यामध्ये तुम्हाला सांगितलं असं ना, अजयच्या सरांनी कसं पटवून दिलं तेच इथे लिहायचे. प्रश्न 5वा उपयोजनात्मक प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण आहेत 8. 1 तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे, तुम्ही कोणकोणती तयारी कराल. सर्वात प्रथम काय कराल, काहीतरी प्रयोग बनवणार ना, काहीतरी दाखवायसाठी लोकांना. 2 तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल व का. ट्रॅक्टर, बैलगाडी, विमान, घोडागाडी, काय वाटण दिलायचं.
रिक्षा गाडव बिडव काय वाटेल ना तुम्हाला ते सगळं इथे लिहायचं. मला ही चालवायचंय, मला ती चालवायचंय. 3. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? जशी मदत कराल ती सगळी माहिती इथे लिहायची. 4था प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणत्या प्रसंगातून दिसून येतो? इथेच तुमचा पेपर संपलेला आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचे 6वीचे सर्व पेपर या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला भेटतील. त्यामुळे थँक्यू आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.